होता मॅन ऑफ द मॅच संजय. वैयक्तिक 32 धावांची खेळी केली आज. वादळी खेळी केली आहे संजय यांनी. मॅच मध्ये जाऊया आपण. अजित यावेळेस हुक केला या बॉलला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या तिसऱ्या बॉल वरती आलाय चौकार. या 4 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. बघा आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता आपण. थोडीशी जागा बनवली होती आणि या बॉलला सर पाहिलं तर फाईन लेगच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी पाठवलाय. चौकार आलाय. चौकारने आपण पाहतोय धावसंख्येला आकार आलाय. 4 वरती जाऊन पोहोचते धावसंख्या. 3 बॉलचा खेळ संपलाय या पहिल्या षटकातील. पुढचा बॉल यावेळेस ऑफ ड्राईव्ह केला आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहेत. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉल वरती. हर्षनचा विचार केला तर पहिला बॉल डॉट खेळा. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या बॉलवरती ती कोंडी होती ती फोडली गेली चौकाराने. आणि चौथ्या बॉलवरती पाहिले तर सिंगल आली. एक पारितोषिक आलेलं आहे विनीत भुरकुडसाठी. जर 3 सिक्स जर मारल्या कशा पण या इनिंग मध्ये तर मंथनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे विनीत भुरकुडसाठी. ते पारितोषिक आलेलं आहे विनीतसाठी. बघा विनीतला मोठे फटके खेळायला लागतील. पण तो आपण मॅच मध्ये पाहिलं तर हा 5वा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकातील 5वा बॉल निर्धाव आलाय. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलाय. चौकारानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा पाहतोय आपण अजित यांनी. शेवटचा बॉल अजित घरात बॉलिंग स्ट्राईक वरती सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार. बघा मला वाटते बॅटच्या टोला ब्रश झाला होता बॉल आणि विकेटच्या मागे चांगला झेल घेतलाय. आणि फलंदाज पाहतोय पण तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय. ज्याच्यावरती पारितोषिक लागलं होतं विनीत भुरकुड तो डगावच्या आश्रयाला जाताना पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन. पाणी पड राणी ये नागराकड जब जब पाणी पड राणी ये नागराकड यो रिम जिम पाणी बिदुगराने जीव माझा तडफड यो रिम जिम पाणी बिदुगराने जीव माझा तडफड. रुपेश रुपेश बागी येतोय. न्यू बॉलर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक वर आपण पाहतो सत्यवान येतोय. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. एक धाव नक्की मिळेल. बघा थोडस लेझी क्रिकेट खेळत जाते आणि त्याचा फायदा बघा इथे कंप्लीट होईल का. व तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बघा आपण रिप्ले मध्ये पाहूया. बघा थोडस लेझी झाले होते. फिल्डर पिकअप केला थ्रू केला तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट आहे का. डिसिजन अजून सुद्धा पाहिलं तर पेंडिंग आहे. नॉट आउट असेल. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा जर थोडसा अगोदर जर चेंडू त्यांनी पिकअप करून थ्रो केला असता तर नक्कीच इकडे रनआउट मिळाला असता.
पुढचा बॉल यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंग क्षेत्रामध्ये पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा थोडंसं फंबल झाला आणि त्याचा फायदा पाहिला 2 धावा इथे पळून पूर्ण केले गेलेत बघा सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला जातोय या दुसऱ्या ओव्हरमध्ये कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक चौकारला त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं होतं अजित यांनी आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिले 2 चेंडूवरती 4 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात पळून रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील यावेळेस उडवलाय इनफिल्डच्या वरून फिल्डर बघा तिकडे कुमार होते बघा थोडीशी निराश आहेत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात बघा गॅप मध्ये चेंडू खेळून काढला होता पण तो चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो तिकडे कुमार यांच्याकडून झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण थोडासा आउटफील्ड तुझे तिकडे त्या साईडला पाहिलं तर खराब आहे त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल सुटलाय 2 धावा आल्यात या 2 धावांनी धावफलक पाहतो आपण 11वर जाऊन पोहोचते यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय यावेळेस पाहिलं तर पंचांच्या वाईटचा येतोय तो जास्त टर्न मिळाला होता या बॉलला रिप्ले मध्ये पाहूया जास्त वळण घेतलं होतं त्याच कारणास्तव पाहिलं तर वाईट बॉल आलाय एक अवांतर धाव या अवांतरच्या मध्ये धावफलक 12वर जाऊन पोहोचते यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायरचा आहे बघा दिशाने भटकल्यात थोडीशी दिशाने गोलंदाजी करतोय गोलंदाज यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला पाहतो पण लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात बघा जिकडे सिंगल धाव तिकडे डबल डबल धावा घेतल्या जातात म्हणजे चांगले रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय आपण मोठे फटके नाही आहेत पण तो सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय या दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता गॅप मध्ये खेळून काढला फिल्डर पुन्हा एकदा तोच फील्ड मध्ये पाहतोय यावेळेस चांगला पिकअप केला आणि थ्रो केला एक सिंगल येते या बॉल वरती धावसंख्या 16 5 बॉलचा खेळ संपलाय या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या तर जवळजवळ गोलंदाज रुपेश पागे यांनी यावेळेस नो बॉल बीमर हाताळलाय गॅप मध्ये पॉइंट रिझन मध्ये खेळून काढलाय पण तो चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये डिक्लेशन झोन मध्ये बघा फटका तर चांगला खेळा होता परंतु पाहिलं तर चेंडूने थोडंसं वळण घेतलं जास्त आणि त्याच कारण पाहिलं तर डी झोन मध्ये हा चेंडू निघून गेलाय 2 धावा आल्यात नो प्लस 2 म्हणजे या 3 धावा या 3नी धावफलक पाहता पण पुढे सरकलंय जाऊन पोहोचते 19 वरती 19 रन्स ऑन बोर्ड शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा बॉल असेल तो फ्री हिटचा बॉल असेल म्हणजे मोठा फटका खेळण्याची नक्कीच संधी यावेळेस सत्यवान यांना मिळेल यावेळेस स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क झाला षटक संपते दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 19 वर जाऊन पोहोचते 19 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट चला ड्रीम्स ब्रेक झालाय तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया अजय येतोय
अजय येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पहिला चेंडू अजय यांचा अंद मार्क होता. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेलाय. रिप्ले मध्ये सुद्धा पाहूया आपण. बघा पूर्णपणे बीट केलं या बॉलला. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता गोलंदाज अजय यांनी. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरसावून हा फटका सजवलाय. छत्रषक आहे तिकडे. त्याने फक्त एक सिंगल देईल. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. चांगलं फिल्डिंग पाहतोय आपण या षटकामध्ये. धावसंख्या पाहतो आपण 20 वर जाऊन पोहोचली आहे. या वेळेस उडवण्याचा प्रयत्न केला बॉलला परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. यावेळेस थोडीशी फिंगर रोल केली होती. चेंडू थोडासा पडल्यानंतर उसळी सुद्धा घेणार होता त्याच कारणास्तव डॉट आलाय. यावेळेस बघा बॅटच्या टोला ब्रश झालाय. चेंडू इन रेंज लागले. चेंडू सरळ जातो डी झोन जवळ. विकेट किपर तिकडे पोहोचले होते. थोडासा खराब थ्रो. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इकडे कंप्लीट. तर तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा इथे होताना पाहतोय. बघा बॅकअप झालाय परंतु इथे 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 3 धावा धावफलक पाहतो पण 23 वरती जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. कुठेतरी 40-45 चा आकडा नक्कीच ठेवावा लागेल ठाकूरवाडा संघाला. यावेळेस थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जसं पंच आपल्याला कळतील. लेगबाईचा इशारा असेल पंचांचा. एक सिंगल येताना पाहतोय. बघा थोडीशी जागा जास्त बनवली होती. इम्पॅक्ट पाहिलं तर आउटसाइड ऑफ होता. त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी ती दाद होती LBW साठी ती फेटाळली गेली आहे. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे बघा तिकडे. एक धाव तर नक्की मिळाले आणि एकच धावावरती समाधान मानलं लागते. षटक संपते. तिसरं 3 षटकात समाप्त. धावसंख्या पाहतो पण 25 वर जाऊन पोहोचते एका गडीच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे. भाजी काही खातील रवाड गोबा तांबड्या काही नाचतील. चला जास्त चर्चा करू नका. जास्त चर्चा आणि वाढेल खर्चा. चर्चा कमी करा म्हणजे खर्चात सुद्धा कमी होईल. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल. विश्वनाथ. विश्वनाथ येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा षटक हाताने पहिलाच चेंडू ऑन द मार्क. पहिलाच बॉल पाहिला तर ऑन द मार्क होता. वगैरे रिप्ले मध्ये सुद्धा पाहूया आपण. गुल्लनवरती हा चेंडू हाताळला होता. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. 51 धाव.
या अव्वंताच्या मध्ये धावफलक पाहतो पण 26 वरती जाऊन पोहोचते. 26 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस तेच तरार आपण बॉल पाहिलाय. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पूर्णपणे बीट केलं होतं बॅटरला सत्यवानला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलं, परंतु यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागलाय. चेंडू सरळ डी झोन मध्ये जातोय, डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. तीन बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधील. यावेळेस ऑन साईडला डिफाईन लेग रिझन जो आपण पाहतो शतरक्षक आहे त्याच्याकडे थोडंसं फंबल झालाय. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. बघा थ्रो सुद्धा चांगला गेला होता पण गॅदर नाही करता आला. बघा काय घडते लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळते आपल्याला. यस आपण 3 धावा कंप्लीट केल्यात ना. यस 3 धावा कंप्लीट केल्यात. चौथ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बातोना पाहतोय. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता आपण. रिप्ले मध्ये अमोल येतोय न्यू बॅटर. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील या इनिंग मधील. धावसंख्या अजूनपर्यंत 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 बॉल महत्वाचे असतील. या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस लेगशिक सोडून जाणारा बॉल होता. अंपायरचा डिसिजन पंचाचा निर्णय पाहिला तर वाईटचा आलाय. एक अवांतर धावसंख्येत अवांतर चित्रपटामध्ये भरताना पाहतोय. 31 वरती जाऊन पोहोचते. बघा दिशेनं चेंडू हाताळला होता गोलंदाज. यावेळेस लोअर फोल्डर्स बॉल होता. ऑन साईडला आपण ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिकडे. एक धाव झाली. बघा मिसफील्ड. 2 फिल्डर आले होते त्यांना चकवून सरळ चेंडू गेलाय सी मारेच्या पार. मिदिल धावा 4 या बॉलवर आलाय. चौकार 4 धावा. साऱ्या मित्रांचा तो खास हर्ष दादा आला नावास. साऱ्या मित्रांचा तो खास हर्ष दादा आला नावास. होती चर्चा गावागावात एकच वादा थँक यू डीजे. शेवटचा बॉल यावेळेस उडवलाय. बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार आणि या 6 धावेने धावफलक पाहतोय आपण 41 वरती जाऊन पोहोचते आणि 42 धावांचं एक फायटिंग टोटल सेट केलं गेलं आहे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघासमोर. कुठेच जाऊ नका. आपण या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊया. तोपर्यंत एक समुद्र संकेत ऐकूया. यस डीजे. उन्हाला गेला पोरी पाऊसाला आला तरी पण पोरी तुझा फोन नाही आला. उन्हाला गेला पोरी पाऊसाला आला तरी पण पोरी तुझा फोन नाही आला.
अग मैत्रिणी चल भिजू ग पावसात फिरू ग रानात वारायो सुटलाय गारगार अग मैत्रिणी चल भिजू ग पावसात फिरू ग रानात वारायो सुटलाय गारगार किती आठवण येते तुझी नाही कळणार तुला कधी किती आठवण येते तुझी नाही कळणार तुला कधी मी भलतच होतो खुश आला मेसेज तुझा जरी आता सोड मला जाऊन दे घरी जाऊन येऊन दे वाट माझी आई बघतय र आता सोड मला जाऊन दे घरी जाऊन येऊन दे वाट माझी आई बघतय र अग मैत्रिणी चल भिजू ग पावसात फिरू ग रानात वारायो सुटलाय गारगार अग मैत्रिणी चल भिजू ग पावसात फिरू ग रानात वारायो सुटलाय गारगार थँक्यू डीजे. चला स्पीडअप करायचं आहे. ज्या समोरच्या साईडला चिंचेच्या झाडाखाली रिक्षा आहे ती थोडी साईडला घ्यायची आहे. आमचे कॅमेरामॅन आहेत प्रीत पाटील. त्यांच्या बाजूला आपण जी रिक्षा आहे चिंचेच्या झाडाजवळ ती रिक्षा थोडीशी साईडला घ्यायची आहे. चला स्पीडअप करायचं आहे. ठाकूरवाडा संघाने शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चोवीस मध्ये 42चा टार्गेट सेट केलाय. बघा उलटा उलटा इकडे धावसंख्या आहेत. 42 आणि 24. 24 मध्ये 42 ची आवश्यकता. 4224. चला मॅच चालू होते. 42 धावांचा टार्गेट सेट केलाय. ते कशा पद्धतीने पूर्ण केलं ते पाहूया आपण. सत्यवान बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. अजित स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो रुपेश यांना. लेफ्टी राईटीचा कॉम्बिनेशन पाहतोय आपण. अजित करत पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॉलला सरळ पाठवलाय. हुलकावणी देणारा एक चौकार आलाय. 4 धावा. तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस. ये पुढे बस असा सगळं ठीक होईल. थांब आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सतीश तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली. चौकार आलाय. चौकार आलाय. अजितने अकाउंट आपलं ओपन केलंय 4 धावेने. बघा धावसंख्येची पाटलाची सुरुवात तर चांगली झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल टॉस
बॉल होता, आपण ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बघा फिल्डर दुरून येत आहेत मिड विकेट रिजन मधून. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा चौकानंतर पाहिलं तर सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. चौकानंतर 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पाहतो मग 6 वरती जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर बघा भरपूर जोरात स्विंग केली होती, परंतु बॅट थोडीशी लवकर फिरली गेली. त्याच कारणाचं पाहिलं तर बॅट बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. 3 मध्ये 6. यावेळेस उडवलाय, उडन खटोला. 6 धावा, सिक्सर. चकड्यावाला आला रे आला, चकड्यावाला बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. थँक्यू डीजे. बरं रिप्ले मध्ये सुद्धा पहा प्रॉपर कर्णंबाला शॉट खेळलाय. यावेळेस अजित घरत यांनी षटकार आलाय. 6 धावांनी धावफलक पाहतो 12 वर जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन बोर्ड. सत्यवान यांचा विचार केला तर आक्रमण केलंय. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, फक्त दिशा दिलाय या बॉलला. पाहिलं तर आपण काकोन रिजन मध्ये चतुर्षक आहे, थोडंसं फंबल झालाय. तिकडे पाहिलं 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्यात आणि 2च धावावरती समाधान मानावं लागते. 2 धावा, या 2 धावांनी धावफलक पाहतोय 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील आणि पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस सत्यवान या गोलंदाजाने यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सरळ गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर बिलंदर दलिंदर, घेतील तुला अंदर. बोल विस्की आता आणतोस का नंतर? पण बाबा बोलू नको काय, मी गावठी पीत नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. बघा शेवटच्या बॉल मध्ये सुद्धा चौकार आलाय. विनीत बुरकोड येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 18 मध्ये इक्वेशन पाहिलं तर 24 ची आवश्यकता आहे, म्हणजे 6 धावा फक्त जास्त आहेत चेंडू पेक्षा. रुपेश येतोय स्ट्राईक वरती. विनीत बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल विनीत यांचा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटिंग बॉल संपर्क झाला नाही, परंतु लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय आणि लेगबाईच्या रूपामध्ये सिंगल धाव आले. या सिंगलने धावफलक पाहतोय पण 18 वरती 19 वरती जाऊन पोहोचते. तर 17 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आणला गेलाय अजित यांना. यावेळेस बघा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अगोदरच फिरली होती. पहिलाच बॉल या षटकातील फेस करताना डॉट आलाय अजित यांच्या कडून. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या पाहतो पण 19 वर जाऊन पोहोचते. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता, पुल केलाय आणि बॉलला सरळ गुल केलाय चौकारासाठी. 4 धावा.
चौकार आला. या 4 धावांनी धावफलक पाहता पण 23 वर जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. या बॉलला आडव्या बॅटने ड्राईव्ह केलं. एक धाव झाली. दुसरा धावायचा प्रयत्न. रुपेश डेंजर इनला येत होते, परंतु पहा चांगले रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण दोन्ही बॅट्समन मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात पळून. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 25 वरती जाऊन पोहोचते. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता आहे 14 बॉल मध्ये. यावेळेस ऑन साईडला खेळून काढल्या बॉलला पुश केलाय. भावेश आहेत बघा, थोडस भावेशला सुद्धा चेंडूने थोडीशी दिशा बदलली आणि भावेशला सुद्धा चकवलं गेलाय. आणि बघा जवळच्या जवळ या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. म्हणजे चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. चांगलं कॉलिंग आहे, त्याच कारणास्तव या 2 धावा येताना पाहतोय. या 2 धावांनी धावफलक पाहतोय 27 वर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस लेग स्टिक सोडून देणारा बॉल होता. अंपायरचा निर्णय येतोय वाईटचा. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतोय पण अपुढे सरकते. 28 वर जाऊन पोहोचते. 28 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बॉलला हुक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. अमोल येतोय बघा. आपण टीव्ही स्क्रीन वरती आमचे कॅमेरामॅनने वरती घार उडायला लागलाय, तिला टिपलाय. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती. चेंडूने जास्त उसळी घेतली. 22चा इशारा पंचांचा येतोय. स्ट्राईक चेंज केली जाणार नाहीये बघा. 22ला स्ट्राईक चेंज केली जाणार नाहीये. जर बॅटला बॉल लागला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तरच ती स्ट्राईक रोटेट केली जाईल. 11 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साईडला हा फटका सजवलाय. डी झोन मध्ये जातोय एका सिंगल धावेसाठी. म्हणजे रुपेश यांच्या बॅट मधून आता एक सिंगल धाव आले. तर समीकरण पाहतोय 10 मध्ये 6 ची आवश्यकता जिंकण्यासाठी. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय प्रो स्पोर्ट्स लाईन पडा चिंचोडी या संघाने. यावेळेस उडवलाय आणि मॅचला फिनिश केलाय 6 धावांनी. षटकार येतोय शेवटचा आणि बघा सामना जिंकला इकडे प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने. हडलक 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 ठाकूरपाडा स्पोर्ट्स जुचंद्र. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन अँड ओनली मिस्टर अजित घरत. 12 बॉल मध्ये 38 धावाची अतिशय पारी खेळ आहे तोच अजित. आणि गोलंदाजी करताना 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतली होती. मिस्टर करण अंबाला. अजित येतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय भावजी वनगा साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा इथे येऊन आमच्या व्हीआयपी डायज वरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वसई
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. आणि एक ऑफिशियल कॉमेंटेटर सुद्धा आहेत. आमचे आज कॅमेरामॅन गार टिपण्यामध्ये व्यस्त आहेत. केवल तर आपण टॉस करण्यात येतील. एका बाजूला आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, ज्यांनी या स्पर्धेतील मोठे धावसंख्येचा उच्चांक गाठला होता, तोच संघ पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा. कमलाकरजी कांबळे यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. सन्माननीय कमलाकरजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला गेलाय. त्यानंतर आपण काकांच्या शुभ हस्ते टॉस देखील करतोय. एका बाजूने या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, तर एका बाजूने प्रो स्पोर्ट्स लाईनीपाडा. कॉल कोण देतोय? काटाचा कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस प्रो स्पोर्ट्स चिंचोली संघाने जिंकलेला आहे. काकांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुमारजी 2 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाहीये. काका पण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कुमारजी, टॉस जिंकला निर्णय काय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये कामगिरी केली, काय म्हणाल? खूप चांगली कामगिरी झाली. आता पुढचा सामना पण जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. सुनील, टॉस गमावलाय, तुम्हाला अगोदर बॅटिंग करायची आहे. निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. जे टॉस जिंकला असतं, बॅटिंग केली असते, बॅटिंग करताना 30 षटकामध्ये किती धाव बनवायचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या सीझन मध्ये ज्या प्रकारे संघाचा परफॉर्मन्स अप डाऊन होतोय, काय म्हणशील? सुधारणा करू. शुभेच्छा असतील. तर टॉस इथे जिंकलेला आहे प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईनीपाडा संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे, ते म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला. ओ टू काउंटर बॉक्स.